नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडतं युट्यूब चॅनल गणेश तांबे व्लॉग्स मध्ये. मी आज आपशिंग या ठिकाणी आलोय. उद्या दिनांक 12/2/2024 मौजे आपशिंगे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल भव्य दिव्य मैदान संपन्न होणार आहे. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय. आयोजक कमिटी या ठिकाणी उपस्थित झाली. एकंदरीत जाणून घेऊ. फाटी पाहू शकता पाठीमाग ओराडीचं रान आहे. फाटी मस्त बनवलेली आहे. जवळजवळ 4, 8, 9 ते 10 फाट्या बनवलेल्या आहेत. मैदान ओराडीचं रान आहे. पुढे थांबायला बरीच जागा आहे. नांगरट वगैरे करायला सांगितलेलं आहे कमिटीला. तर एकंदरीत आयोजकांच्याकडून जाणून घेऊ उद्याच काय नियोजन आहे आणि कसं काय तयार केलेलं आहे. मित्रांनो, जसं बोललो आयोजक कमिटी आपल्या सोबत आहे. एकंदरीत जाणून घेऊ नियोजन कसं आहे उद्याचं. आपल्या सोबत अमोल पवार आहेत आपशिंगीचे. आता तुम्ही यांना रोज आपण मैदानात बघतोय. रोज गुलालाचा व्यक्ती असतो आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ जरा त्यांच्या गावचं मैदान आहे. अमोल भाऊ, काय सांगाल उद्याचं कसं नियोजन आहे? आदत बैल दुसरा बैल मैदान आता तुम्ही पाहिलंच असेल, तुम्ही दावालच थोड्या वेळाने. मैदान एक नंबर आणि रीतसर करणार आहे आपण. चिट्ट्या वगैरे लॉट बीट सगळं व्यवस्थित. कुणी असं म्हणजे ऑब्जेक्शनचा विषयच काय ठेवलेला नाही. जे काय होईल ते बैलगाडी मालकांच्या हस्ते सर्व चिट्ट्या बरणीतून काढल्या जातील. आणि आदत बैल दुसरा बैल असं मैदान आपण आयोजन केलेलं आहे. प्रथम बक्षीस आहे HF गाडी डिलेक्स आणि ते नाव करून द्यायचं. आमचे मित्र अजिंक्य कदम यांनी विषय तो डिलेक्सचा विषय लावला आणि आमचे अनिल काका यांच्या जिल्हाध्यक्ष बँकेचे, सातारा जिल्हाध्यक्ष बँकेचे नितीन काका यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हे मैदानाचं आयोजन केलेलं आहे. तर प्रथम क्रमांक HF डिलेक्स ठेवली, ते नाव करून द्यायचा आम्ही सर्व संघटनेने ते आयोजन केलेलं आहे. नक्कीच. अमोल, पल्ला किती आपला? पल्ला 700 फूट आहे. तसं बघायला गेलं तर 750 आहे, पण आम्ही खालून जरा अजून सोडणार आहे 50 फूट. ओराटीचं रान आहे. ओराटीचं रान. काय सांगाल आदत दुशाला कसं आहे? आदत दुशाला रान आता आपण सर्वजण बाहेर जातो, पळतो, बघतोच. आता त्या दृष्टिकोनातून आम्ही हे बराचसा खर्च केलाय. आता काय जास्त सांगायची गरज नाही, पण मैदान बनवलेलं आहे आपण. म्हणजे रोड रोलर फिरवलाय काल आणि 2-3 दिवस काम चालू होतं फाटीचं. चांगली केली फाटी अमोल भाऊ. पुढचं कसं काय? पुढे थांबायला काय अडचण येणार का? पुढं जेवढं पळायला तेवढं 700 फूट रनिंग पुढे अजून थांबायला रान ठेवलेलं आहे. तिथून पुढं ट्रॅक्टरने नांगरलेलं सगळं, त्यामुळे गाड्या लांब जाणं काय जास्त. आणि असे ओराटे असल्यामुळे जास्त काय गाड्या लागणार नाही. बाकी बैलांना जाण्यासारखं का? तुम्ही आता रोज मैदानावर. हो, बरोबर. बैलगाडी मालकांना सांगा काही जाण्यासारखं वरती दाखवा. वरच्या साईडने पण बॅरिकेशन असणार आहे, खालून पण बॅरिकेशन आहे. त्यामुळे काय शंका काय नाहीये. दोन्ही साईडला बॅरिकेशन आहे. बाकी काय होतं विषय आपल्याला माहिती आहे. मैदानावर आपण रोज जात असतो. कुठं धोकादायक फक्त वीर तसली काय अडचणच नाही. आणि जे छोटासा तळ आहे तिथं का ती सुकलेला आहे आणि ते काय स्लोप आहे, त्यामुळे ते काय त्याचा विषयच येत नाही. आजूबाजूला काय म्हणजे अडचणी. आणि आपण स्वतः बैल मालक आहे, त्यामुळे त्यांची बैल काय आपलीच आहेत. त्यामुळे आपण घेताना लय म्हणजे असे भरपूर हक्कासाठी न्याय सर्वांना सारखाच राहणार आहे. आता हे क्षेत्रच तसं झालेलं आहे, जिकडे जाईल तिकडे कॉम्पिटिशन आहे. तुम्ही बघताच जाईल तिथं. बाकी काय सांगाल उद्याच बैलगाडी मालकांना काय सांगाल? उद्या सहकार्य करावं बैलगाडी मालकांनी. होता एवढं लवकर यावं. गाड्या आपापल्या नोंद करून व्यवस्थित आलेल्या गाड्या नोंद करून घ्यावेत आणि जे काय लॉट असतील ते आपण सर्वांसमक्ष
विषय करून बरणीतून काढून बैल मालकांच्या हस्ते काढू, असं पण नको ऑब्जेक्शन घ्यायला कोणी की तुम्ही आम्ही असा विषय केला तर विषय म्हणूनच काढली किंवा अजिंक्य दादाने काढली किंवा काकाने काढली भाऊजीने काढली, तसला विषयच नाही. जे काय असेल ते सगळ्यांच्या समक्ष होणार आणि आपल्याला अन्याय कोणावर करायचाच नाही. नक्कीच. दुसरा विषय आता अमोल भाऊ, गाडी कमी जास्त झाली, बक्षिसाचं मध्ये काय कमी जास्त होणार का? कारण काय होतंय आपण बघतो तुम्हीच बांधलाय बऱ्यापैकी मैदानावर की बाबा गाडी कमी आहे तुम्ही बक्षीस कमी घेता, तुम्ही स्वतः वैयक्तिक कमिटीवर पण बघितले तुम्ही बांधताना, तसं तुमच्या मैदानावर काय घडणार का मग? नाही म्हणजे तो विषय करायचा असता तर बाकीचा विषय, आता बाकीचं बोलायची गरज नाही, ते अजिंक्य भाई आमचं सांगतीलच. तसला विषय करायसाठी आपण ते विषयच घेतला नाही. 100 जरी गाडी आल्या तरी त्यात आम्ही फायनल करून त्यांचं जे काय बक्षीस ठरलेलं आहे ते देऊन टाकणार आहे, आम्ही तसला विषय ठेवणार नाही. नक्कीच. अजिंक्य भाई यांच्याकडे तुम्ही भैया काय सांगाल उद्याच्या मैदानासंदर्भात बैलगाडी मालकांना? सर्व सातारा जिल्ह्यातील तसे आजूबाजूच्या आपल्या सर्व जिल्ह्यातील बैलगाडी चालकांना मालकांना मी अजिंक्य कदम नम्रतापूर्वक विनंती करतो की उद्या 12 तारखेला आमचे नेते श्री नितीन काका पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे मैदान आयोजित केलेलं आहे. तरी जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी याच्यामध्ये यावे. फाटी गेले 5 दिवस JCB ट्रॅक्टर रोड रोलर सांगून ही फाटी तयार केली आहे. मी स्वतः एक खिलार पालक आहे, माझ्याकडे घरी 4-5 गाय आहेत, खोंड आहेत. कुणाच्याही खोंडाला किंवा बैलाला इजा होईल असं काही इथे होणार नाही. काही 4-5 दिवसापूर्वी अफवा पसरल्या फाटी एकार आहे, जास्त फाटी पाळायला चांगली नाही, पण तुम्ही बघू शकता आम्ही व्यवस्थित सगळं फाटी वगैरे केलेले आहे. आणि बक्षीस राहिले विषय बक्षिसाचा, तर आज सगळे समालोचक पुकारतात गाडी ठेवता पासिंग करून देत नाही, तर ठेवणाऱ्यांनी पासिंग करा. हे सातारा जिल्ह्यातील पहिलं मैदान आहे की ज्या ठिकाणी गाडी पासिंग करून देण्यात येत आहे. आणि जरी 50 गाड्या आल्या, 100 आल्या, 200 आल्या तरी बक्षिसाची सगळी रक्कम दिली जाणार आहे. सर्वांनी मोजून तिथं समक्ष पैसे घ्या आणि त्यात 1 रुपया जर कमी असेल तर आम्हाला सांगा. नक्कीच. मित्रांनो बघा, बैलगाडी मालकांना आपण म्हणतो दिवस बदलत चालत अमोल भाऊ, जसं दिवसामध्ये काय ना काहीतरी वेगळे नियम वेगळे बदल होत आहेत. आणि खऱ्या अर्थानं मी तुमच्या कमिटीचं भैया अभिनंदन व्यक्त करतो की पहिलं मैदान तुम्ही असं करून दाखवताय की त्या मैदानामध्ये बैलगाडी मालकाला गाडी नावं करून देणार, कारण आतापर्यंत हे कुठंच घडलेलं नाही. आणि खऱ्या अर्थानं बैलगाडी मालकांसाठी हा सर्वसामान्य आहे ना, प्रत्येकाची दानत नाही की आपण ते पासिंग किंवा इन्शुरन्स वगैरे करायचे. 20,000 रुपये 17 मी स्वतः भरले तर अंगापूरमध्ये. हे ओळखूनच बैलगाडी मालकांची म्हणजे जे आता बघतोय आपण एकंदरीत मैदानावरती, परंतु एक आगळं वेगळं नियोजन बैलगाडी मालकांना नाव करून देण्यात येणार 2 व्हीलर, त्यामुळे बैलगाडी मालकांच्या खिशातला 1 रुपयाला झळ लागणार नाही. बाई हे कसं नियोजन म्हणजे कसं सुचलं तुम्हाला की बाबा बैलगाडी मालकांच्या नाव करून द्यावं आपण? नाही, आता मी कधी बघायला जातो बैलगाडी शर्यत, कोरेगावला असेल कुठे जवळपास असेल तर बघायला जातो. समालोचक सुनील मोरे असतील, जांजूर सर असतील, आपले विकास सर असतील, हे नेहमी पुकारत असतात की बाबा गाड्या तुम्ही देताय, HF डीलर्स देताय, बुलेट देताय, शाईन देताय, पण ते पासिंगचा खर्च त्या बैलगाडी मालकावर 20-25 हजार 40 हजार काय असेल ते होतं. तर आयोजकांनी ते पासिंग करून द्यावं हे मी नेहमी ऐकतोय, पण कुठं ते होत नव्हतं. म्हणलं चला आपल्या आज नेत्यांचा वाढदिवस आहे, आम्ही रक्कमच ठेवणार होतो, पण म्हणलं चला काहीतरी नवीन एक सुरुवात या बैलगाडी क्षेत्रात होईल म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की आपण गाडी ठेवतोय तर ती गाडी पासिंग करून देण्यात येईल. नक्कीच बाई, एक आगळं वेगळं नियोजन आहे बैलगाडी मालकांसाठी, चांगलं तुम्ही कार्य करत आहात. उद्याच्या मैदानाचं काका कुठे? काका काय सांगशील आता तू अमोल, तुम्ही सगळे आपण रोज मैदान असतो, बैलगाडी मालकांना काय सांगा? मैदान आपण रोजच असतो, प्रत्येक टायमाला आता फाटी बघतो आपण, तिथून काय टायमाला बैल भरून माघार गेलेत. आज 5 दिवस झाले JCB ट्रॅक्टर चालू आहेत, बुलडोजर पाणी मारून म्हणजे सगळ्या गोष्टी केल्यात. दुसरी गोष्ट आता बॅरिकेडचं म्हणला, आता त्या साईडला खड्डा आहेत बाबा ड्रायव्हरसाठी किंवा बैलांसाठी, तिथे बॅरिकेड एवढं आता मागाशी सांगितलं पूर्ण बॅरिकेड आहे, जिथे खड्डा आहे तिथे टायले लावलेले आहे. नक्कीच. हा, त्याच्यामुळे जेवढ्या म्हणजे बैलगाडी मालकांनी जास्त सहकार्य करावं. नक्कीच. अमोल बाबा मगाच तुमचा फोन पण झाला मला वाटतं ते विलासदादा पैलवानांशी, काय बोलणं झालं पैलवानांचं तुमचं? पैलवान म्हणले आपण म्हणजे आतापर्यंत प्रत्येक विषयात लढा दिलाय, आतापर्यंत भरपूर काय केलंय, तर हे आता जे विषय चाललाय ते आपल्याला कोणी ऑब्जेक्शन घेऊन बाबा असं तुम्ही दुनियाला शिकवता, तुम्ही काय करता किंवा तुम्ही विषय करा म्हणून साठी एवढा सगळा आटोटोप चाललाय की जे काय होईल ते सर्वांच्या म्हणजे हिताचंच होईल. आपल्याला म्हणजे पहिल्यापासून ते म्हणजे ते गोळीनीच पडले ह्या क्षेत्रात की आपल्याला सर्वांचा म्हणजे सर्वांसाठी एकच न्याय न्याय भेटला पाहिजे. आणि आता
खऱ्या अर्थानं बघितलं तर प्रत्येक मैदान म्हटलं की विलास पैलवानांचा पुढाकार असतो की जेणेकरून बैलगाडी मालका कुठं अन्याय नाही झाला पाहिजे, बैलगाडी मालकाला न्याय मिळाला पाहिजे. कोणत्याही कमिटीत असलं तरी पहिला विषय त्यांच्या कानावर पडला की लगेच कमिटीशी बोलून ते संपर्क करून बैलगाडी मालकाला न्याय मिळवून अन्याय होऊन देत नाही आणि त्यांचं लोक ऐकतात पण. म्हणजे कसं झालंय आता कुठंतरी थांबलं पाहिजे हे या क्षेत्रात बरंच काय काय चाललेलं आहे. आता तुम्ही बघताय दररोज एका मैदानात काहीतरी एक नवीन विषय होतोय आणि त्यासाठी एक नवीन नियम काढतो आपण. पण आता ती संघटना त्याच्यामुळे थांबलेली आहे. आता संघटना परत म्हणजे स्थापन व्हावी असं वाटतंय मला, कारण संघटना नाही झाली तर ह्या क्षेत्राला म्हणजे पूर्ण वेगळं वळण लागेल. जे मागचे दिवस पुढे येऊन आहेत ह्याच्यासाठी सर्वच बैलगाडी मालकांनी आता सहकार्य करणं गरजेचं आहे. एकीनं राहिलं पाहिजे. निकालातले वाद असो किंवा असो, आता थर्ड अंपायर, ह्याच्या अगोदर थर्ड अंपायर नव्हता, आता थर्ड अंपायर आहेत. व्हिडिओ खाली व्हिडिओ शूटिंग आहे, वर व्हिडिओ शूटिंग आहे, तरी पण तुम्ही बांधताय. बर निकालाचा विषय आमचा हे राहणार, जे अवयव दिसेल त्याच्यावरती आम्ही निकाल धरणार आहे. ते पायन कान आणि तोंड तसलं काय नाही. जे पहिला विषय रूल आहे ना तोच रूल, जो पार्ट समोर दिसेल त्याच्यावरती निकाल राहणार आहे. आणि ऑब्जेक्शन कोणाचं म्हणजे ठेवणारच नाही विषय इथं. नक्कीच एक आगळं वेगळं नियोजन आहे मित्रांनो. महत्वाचं मला तुमचं नियोजन काय आवडलं ते का तुम्ही फाटीला एवढा खर्च केला, आणि दुसरी गोष्ट बैलगाडी मालकांच्या नावावर गाडी करून येणार आहे, हे सगळ्यात मोठी गोष्ट भैया. खरं तुमचे मी आभार व्यक्त करतो, कारण तुम्ही हा जो विचार केला बैलगाडी मालकांच्या बाजूनं की बैलगाडी मालकांना खिशातली जळ लागली नाही पाहिजे, की डायरेक्ट तुमची गाडी लागली एक नंबर जन करा, तुमच्या नावावर गाडी करून देणार. त्यामुळं बैलगाडी मालकांना खरंच चांगले दिवस यायला लागलेत. फक्त बैलगाडी मालकांनी एक करायचे की एकोप्यानं राहा, माझीच पळते म्हणून नाही, सगळ्याला आपलंच माना आणि सगळ्यांनी एकत्र राहावं, एकजुटीनं राहावा, संघटित राहावा, तर कुठंतरी हे आपलं क्षेत्र चांगल्या ठिकाणी जाईल. अन्यथा मागचे दिवस जसं अमोलभाऊ म्हणले पुढं जर बंदी आली तर परत कोण जाटणार नाही, कारण हे जटलेली माणसाला दंबलीत. त्यामुळे आता तुम्ही यांना सहकार्य करा आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना मान्य विलास पैलवान असतील, शेवाळ्याबा असतील, उदयदादा असतील, दानाजी तात्या असतील, आनंदप्पा असतील, पैलवान दत्ताभाऊ गायकवाड असतील, राहुल दादा जगताप असतील, बरेच आपले प्रवीण दसवडकर असतील, सगळे मान्यवर आहेत, वरिष्ठ मान्यवर अधिकारी, सगळ्यांची नावं नाही घेता येत, पण सगळ्यांना एक विनंती राहील की तुम्ही लवकरात लवकर संघटित व्हा, जेणेकरून हे आपलं बैलगाडी क्षेत्र, ही महाराष्ट्राची परंपरा संस्कृती अशीच जपून राहावी. आणि असंच तुमच्या धावपळीनं जी तुम्ही पळापळ केली, तुम्ही मेहनत घेतली, त्या मेहनतीचं फळच आज खऱ्या अर्थानं बघायला भेटलं. पहिलं मैदान असं की जिथं टू व्हीलर नावं करून घेतली जाते, हे फक्त आणि फक्त संघटनेच्या सहकार्यामुळे झालंय. त्यामुळे संघटित लवकरात लवकर बैलगाडी संघटनेनं कार्यरत व्हावं, सक्रिय व्हावं ही विनंती करतो. आणि उद्या होणाऱ्या आदत बैल दुसरा बैल मैदानाला महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चालक यांनी उपस्थित राहून, मौजे आपसिंगे या ठिकाणी उपस्थित राहून मैदानात शोभा वाढवावा ही विनंती करतो. मैदान रितसर आणि रास्त होणार आहे, कुणावर अन्याय केला जाणार नाही. बैलगाडी क्षेत्रातलेच लोक आहेत, त्यामुळे निकालाला सुद्धा अडचण येणार नाही. तर बैलगाडी मालकाने उद्या भव्य आणि दिव्य मैदानाला उपस्थित राहून या मैदानात शोभा वाढवा. आयोजन नियोजन चांगलं आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं.